नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. वांबोरीत युरिया तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे आवाहन. खत उपलब्ध होताच शेतकऱ्यांना होणार वितरण. वांबोरी गावासह परिसरात खरीप हंगामात युरिया खताची मागणी वाढल्याने सध्या युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी युरिया खतासाठी कृषी सेवा केंद्रांवर फेऱ्या मारत असून वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. आज 21 जुलै रोजी कृषी विभागामार्फत वांबोरी परिसरातील संबंधित कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध झालेला युरिया खताचा साठा वितरित करण्यात आला. यापुढेही जसा युरिया खताचा साठा उपलब्ध होईल तसा शासनाच्या नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. याबाबत माहिती देताना कृषी सहाय्यक प्रवीण भालेराव यांनी सांगितले की युरिया खताचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होत असल्याने उपलब्ध साठ्यानुसार संबंधित कृषी सेवा केंद्रांमार्फत वितरण केले जात आहे. नवीन साठा प्राप्त होताच शेतकऱ्यांना त्याची माहिती देऊन नियमानुसार खताचे वाटप करण्यात येईल. युरिया वितरणाबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कृषी सहाय्यक प्रवीण भालेराव व सोन्याबापू बाचकर यांनी केले. यावेळी योगेश राऊत, सचिन गडाख, ऋषी लवांडे, गोधराम पागिरे, दादासाहेब वांढेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नमस्कार, वांबोरी कृषी सहाय्यक आहे. आपल्याकडं युरिया खताचा साठा 2 दिवसात बफरचा युरिया साठा भरपूर प्रमाणात येणार आहे. तरी आपण जसा साठा येईल त्याप्रमाणे शेतकऱ्याला वितरण योग्य प्रमाणे करू. वांबोरीमध्ये संकेत फर्टिलायझर यांच्याकडे 200 गोण्या आल्या होत्या. त्या आपण शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात वाटप केलेले आहे. आणि शेतकरी राजा यांच्याकडे 110 गोण्या आल्या होत्या. त्यांना पण आपण शेतकऱ्याला योग्य प्रमाणात वाटप केलेले आहे. सकाळी जे संकेत फर्टिलायझर तिथे जे शेतकरी उपस्थित होते तिथं 100 लोकांची यादी आपल्याकडे. पण आता ते आगाव यांच्याकडे बप्पाचा साठा आलेला आहे, पण तो तिकडून कोड आले नसल्यामुळं तो वाटला नाही. तो उद्या कोड रिलीज झाल्यानंतर तो 100 लोकांना तो युरिया आपण वाटप करणार आहे. पहिल्यांदा त्यांना प्राधान्य राहील, नंतर बाकीच्यांना वाटप करू. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची युरियासाठी घाईगडबड करू नका. सगळ्याला युरिया भेटेल.